श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझं मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा स्वामी सूत्र चॅनलवर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय कॉमन विषय जाणून घेणार आहोत. कॉमन म्हटलं तर तो विषय प्रत्येकाला ठाऊक आहे, परंतु तरीही त्याचं महत्त्व काय किंवा ते करतो म्हणून करतो, पण त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय घडत आहे हे आपल्या लक्षात येत नाही. तर तो कुठला विषय आहे तर बघा, आता आपण नामस्मरण म्हटलं तर नामस्मरणाचं आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे हे आपल्याला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. तरीसुद्धा हे नामस्मरण करायला आपण कुठेतरी कंटाळा करत असतो. पण हे तुम्हाला ठाऊक नाही की हे नामस्मरण अगदी मोठ्या मोठ्या ज्या पूजाविधी असतात ना, त्यांच्यापेक्षाही नामस्मरण हे कित्येक उच्च कोटीची सेवा आहे. आता हे मी फक्त तुम्हाला सांगून समजणार नाही, तर त्यासाठी फक्त छोटीशी उदाहरणं देते. आता संत जनाबाई होत्या. संत जनाबाई त्यांची जी घरातली कामं आहेत ती सगळी कामं करायच्या. असं नाही की मग त्या फक्त देवासमोर बसायच्या, पोथी वाचत बसायच्या, मग खूप काही करायच्या, असं अजिबात नव्हतं. फक्त त्यांचं जे लक्ष होतं ते एकच होतं की आता मी भाजी बनवत आहे तर माझ्या मुखामध्ये विठ्ठलाचं नाव, मी हे करत आहे तर माझ्या मुखामध्ये विठ्ठलाचं नाव. म्हणजे काय, तर त्यांची श्रद्धा त्या विठ्ठलावर होती आणि जे काही काम असेल ते काम करत असताना विठ्ठल 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 एवढंच त्यांचं चालू असायचं. या व्यतिरिक्त संत सावतामाळी हे देखील तुम्ही नाव ऐकलं असेल. आता एका शालेय पुस्तकामध्ये देखील यांच्यावर एक कविता होती, खूप छान अशी होती, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तर नक्कीच ते तुम्ही ऐकलं असेल. त्यामध्ये देखील तो जो अभंग होता किंवा ती जी कविता पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली होती त्याच्यामध्ये देखील हेच सांगितलं गेलं होतं की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. म्हणजे त्यांचा जो बघण्याचा जो हेतू होता ना, तो असा नव्हता की मग 2 तास काढले, 3 तास काढले, मग मी देवासमोर बसलो, मग मोठ्या मोठ्या पोथ्या हातात घेतल्या आणि मग मी वाचन केलं आणि मगच मला देव प्रसन्न झाला. तर नाही, ते काय म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. म्हणजे ते शेतात काम करत असताना त्यांचं जे काही काम असायचं ते करत असताना त्यालाच त्यांनी देव मानलं होतं. त्यामध्ये त्यांना विठ्ठल दिसायचा. त्यांची म्हणजे एकंदरीत विठ्ठलाचं मला म्हणायचं नाही, पण आपली ज्या देवावर श्रद्धा आहे, ज्या देवावर आपली भक्ती आहे, त्या देवाचं जर आपण नामस्मरण करत राहिलो, आपण जे काही काम करत आहोत, आता एखादी महिला आहे, एखादी गृहिणी आहे, ती स्वयंपाक करत आहे, पण तिच्या मुखात जर स्वामींचं नाव आहे किंवा तिच्या जे श्रद्धास्थान आहे त्या देवाचं जर ती नाव घेत आहे, तर नक्कीच तिला देव दर्शन देणार म्हणजे देणारच. या व्यतिरिक्त पुरुषांचं म्हटलं तर ठीक आहे, पुरुष म्हणतात की आमच्या मागे खूप व्याप असतो, ऑफिस, जे काही व्यवसाय असेल ते, परत घर सांभाळणं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहे, किराणा आणणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला देवाचं करायला वेळच भेटत नाही. पण हे कारण चुकीचं आहे, कारण तुम्हाला देव म्हणत नाही की तू सगळी कामधंदी सोड आणि तू माझ्यासमोर बस, असं देव कधीही सांगत नाही. तुम्ही फक्त नामस्मरण करा. तुम्ही कामावर जात आहात, तुम्ही बसमध्ये प्रवास करत आहात, तुम्ही ट्रेनने प्रवास करत आहात, पण तुमच्या मुखामध्ये देवाचं नाव असू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्ही करत राहा. निश्चितच तुम्हाला स्वामींचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आता दर्शन म्हणजे काय ते इथे गैरसमज करून घेऊ नका. दर्शन म्हणजे स्वामी अगदी तुमच्या समोर येऊन उभे राहणार का, तर नाही. दर्शन म्हणजे काय, तर स्वामी एकंदरीत आपल्यासोबत कायम चालत असतात, आपल्यासोबत राहत असतात. आपण जेव्हा चालता फिरता मंत्र जप करतो तेव्हा स्वामी देखील आपल्या मागे पुढे फिरत असतात, आपलं संरक्षण करत असतात. आणि असे कित्येक अनुभव आहे की अगदी म्हणजे मृत्यूच्या दारातून ती व्यक्ती परत आली आहे. का, तर तिच्या मुखावर स्वामींचं नाव होतं आणि स्वामींनी अगदी मृत्यूच्या दारातूनही अशा व्यक्तींना परत आणलेलं आहे. यासंबंधी आपल्याकडे भरपूर अनुभव आहे, ते आपण विविध व्हिडिओंच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत. फक्त एक तुम्ही लक्षात घ्या की चालता फिरता नामस्मरण करा. आता काही मंत्र असे आहे की ते आपल्याला देवासमोर बसूनच, नियमधर्म पाळूनच करायचे असतात. त्याबद्दल मी बोलत नाही, कारण जिथे नियम लावले आहे, धर्मग्रंथांमध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे, त्याचं पालन आपल्याला करायचं आहे, उल्लंघन अजिबात करायचं नाही. पण श्री स्वामी समर्थ हा मंत्र असा आहे, श्री स्वामी समर्थ हा मंत्र असा आहे की तो तुम्ही उठता बसता चालता फिरता, एखादी महिला आहे तिचा मासिक धर्म आहे, एखाद्या घरात म्हणजे मृत्यू झालेला आहे, सुतक आहे, आणि तरीही ती व्यक्ती श्री स्वामी समर्थ हा जप करू शकते, कारण त्या मंत्राला अजिबात नियम धर्म काहीही नाही. त्यामुळे आरामात तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करू शकतात. आता हे तर तुम्हाला समजलं की श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केल्याने हा आपण करू शकतो, त्याला नियम नाही. पण ते केल्याने काय घडतं हे आता आपण जाणून घेऊया. बघा, जेव्हा तुम्ही वारंवार तुमच्या मुखावर श्री स्वामी समर्थ हा जप आणतात, तेव्हा तुमच्या जिभेवर संस्कार होत असतात. आणि जेव्हा तुमच्या जिभेवर संस्कार होत असतात, हळूहळू त्याचा परिणाम तुमच्या मनावर होत असतो, तुमच्या पूर्ण शरीरावर होत असतो, आणि एक प्रकारे तुमच्या अवतीभवती एक प्रकारचं सुरक्षित कवच, म्हणजे तुमची सुरक्षा केली जाईल अशा प्रकारचं एक कवच निर्माण होत असतं. आणि त्यामुळे हे जे कवच निर्माण होतं, त्या कवचामुळे आपल्याला नकारात्मक बाधा होऊ शकत नाही, कुणाची वाईट नजर लागू शकत नाही, किंवा कुणीही आपल्याबद्दल कटकारस्थान रचलं असेल तरीही
ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण ते रोखण्याचं काम कोण करत असतं, तर हे जे नामस्मरणामुळे तयार झालेलं जे कवच आहे ना, ते करत असतं. आणि हे कवच तयार होण्यासाठी आपली भक्ती, आपली श्रद्धा, आपण किती मनापासून म्हणत आहोत हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता श्री स्वामी समर्थ हा मंत्र कधीही आपण म्हणू शकतो, हे जरी तितकंच खरं असलं तरीही तो सिद्ध होण्याची गरज असते. आता सिद्ध झाल्यावरच त्याचे परिणाम दिसतात का, तर नाही. तो मंत्र एक प्रकारे रोजच्या रोज आपल्या जीवनात बदल घडवून आणत असतो, परंतु जेव्हा त्याची 6 लक्ष ही संख्या पूर्ण होते त्यानंतर मात्र आपल्या जीवनाचा कायापलट होत असतो. हे तुम्ही लक्षात घ्या. कोणीही गैरसमज करून घेऊ नका, की मग भरपूर ठिकाणी आम्ही वाचले की त्याला नियम धर्म काही नाही. मी तेच सांगत आहे, नियम काहीही नाही. पण जेव्हा तो आकडा 6 लाखांपर्यंत पोहोचतो तिथून पुढे मात्र आपल्या जीवनाचा कायापलट व्हायला सुरुवात होते, कारण मंत्र त्यावेळेस सिद्ध झालेला असतो आणि सिद्ध होणं खूप गरजेचं असतं. कुठलाही मंत्र जेव्हा एक त्याची विशिष्ट संख्या पूर्ण होते तेव्हा तो सिद्ध होत असतो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचं जी जादू आहे किंवा त्याचा जो परिणाम आहे तो आपल्यावर होऊ लागतो. त्यामुळे नामस्मरण करायला कधीही चुकवू नका. तुम्हाला 11 माळी जप सांगितले असतील, तुम्हाला नाही शक्य होत 11 माळी जप, तर नका करू. 1 माळ जप करा, 3 माळी जप करा. नाही सुरुवातीला तेही करणं शक्य होत तर नका करू. तुम्ही 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा, परंतु सुरुवात तर करा, कारण सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. आपण रडत बसलो की नाही, मग माझं मनच लागत नाही, माझी देवावर भक्ती आहे, पण मी काय माहिती पूजा करायला बसलो की मग माझं लक्ष दुसरीकडे भरकटतं, असं कसं होईल? याला जबाबदार आपण आहोत. कारण एक छोटंसं उदाहरण देते. समजा तुमच्याकडे पैशांचा बंडल मोजायला दिला आणि सांगितलं की हे बाबा, हे तुझे पैसे आहे आणि तू मोजून घे, तर त्यावेळेस आपलं लक्ष राहणारच ना, की आपलं लक्ष भरकटणार आहे का? तर ते पैसे आपल्याला तितके महत्त्वाचे असतात. त्या पैशांवर आपला इतका जीव आहे की आपण ते म्हणजे कोणी आपल्याला डिस्टर्ब करूच शकणार नाही, किंवा केलं तरी आपण दुर्लक्ष करू आणि आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन आपण त्या पैशांवर ठेवू. तेवढंच जर महत्त्व जर तुम्ही देवाचं नामस्मरण करताना दिलं तर का म्हणून तुमचं मन लागणार नाही? तर या ठिकाणी देवाला जबाबदार न धरता स्वतःच्या मनाला विचारा की आपलं कुठे चुकतंय, आणि तरीही एवढं सगळं करूनही सुरुवातीला मन विचलित होत असेल तर होऊ द्या, हरकत नाही. कारण स्वामी महाराज काही हातात काठी घेऊन बसलेले नाही की आपलं एकदा चूक झाली म्हणून ते आपल्याला शिक्षा करणार. तर हा गैरसमज काढून टाका. स्वामी फक्त बघत आहे की माझा भक्त किती प्रामाणिक प्रयत्न करत आहे, आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर नक्कीच स्वामी महाराज स्वतः त्यांच्या सगळ्या सेवा करून घेत असतात आपल्या भक्ताकडून. तर स्वामी भक्त हो, चालता फिरता नामजप केल्याने तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. तर नक्कीच तुम्हीही नामस्मरण करायला सुरुवात करा. जे कोणी करत असेल तर खूप छान गोष्ट आहे, पण ज्यांनी अजूनही सुरुवात केली नसेल तर नक्कीच तुम्ही एक एक दिवस आपल्या जीवनातला जो महत्त्वाचा आहे तो हळूहळू कमी होत असतो, आणि एक एक दिवस असा वाया न घालवता नामस्मरणाला सुरुवात करा. निश्चितच स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनाची नौका अगदी उत्तमरित्या पार होईल. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.